माझे नाव शांतीनाथ सुरेंद्र कुमटाळे। मी हसूरचा रहिवासी आहे, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। हे माझे वडील सुरेंद्र लग्माना कुमटाळे। या कडवाकुटी मशीन संदर्भात जर तुम्हाला सांगायचं म्हटले तर हे कडवाकुटी मशीन एक तर लहान साईजमध्ये आहे आणि एकदम प्रिकॉशनल सुरक्षित आहे। आणखीन एक म्हणजे कमी जागेमध्ये वापरता येणारे मशीन आहे। माझे 5-7 जनावरं आहेत। 5-7 जनावरांसाठी वैरणची भरपूर लागत असल्यामुळे वैरणची एकतर कमतरता भासा लागली। त्याच्यामुळे आता काय करायचं म्हणून कडवाकुटी मशीन आणायचं म्हणून मी ठरवलं। 2-3 ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये सुद्धा मी जाऊन बघितलो, तर तिथं उभे आणि आडवे मशीन असल्यामुळे आणि ते जागा जास्त वापरायला लागते आणि ते मला परवडलं नाही। त्याच्यामुळे मी हे मशीनच्या शोधात होतो, कमी जागेमध्ये वापरता येणारं मशीन बघाल तुम्ही। ते माझ्या एका मित्राने मला सांगितलं की सुदर्शन ॲग्रो इंडस्ट्री म्हणून कोपवाड MIDC मध्ये एक कंपनी आहे, तिथं जाऊन मी आमच्या मित्रासंग जाऊन बघून आलो। तर ते बघितल्यानंतर मला एकदम व्यवस्थित वाटलं। व्यवस्थित वाटल्याचं कारण म्हणजे एक तर कटिंगसुद्धा व्यवस्थित होतं आणि मशीन एकदम सेफली असल्यामुळे लहान मुलांनासुद्धा तिथं धोका नाही किंवा स्त्रियासुद्धा ते मशीन वापरू शकतात। आता बघायचं म्हटलं तर आता हे कटिंग जे आहे ते जवळजवळ 1 ते 1.5 इंचापर्यंतची कटिंग आहे। त्याच्यामुळे जनावरांना खायलासुद्धा व्यवस्थित आणि पचायलासुद्धा व्यवस्थित हे होतं आहे आणि त्याच्यामुळे आता वैरणीची सुद्धा मला कमतरता भासत नाही आहे। कारण ज्या ठिकाणी माझं ह्याच्या अगोदर रोजचे 4 बेंड्या वैरण जात होते ते आता 2 बेंड्यामध्ये वैरण माझा वापरता कमी हे झालेला आहे। आणखीन म्हणजे आता ह्याच्यामध्ये आमचे लहान मुलं वगैरे असतात, रानात तिकडे फिरत असतात। आम्ही नसल्यावर आमच्या बायका मशीने चालवून म्हणजे जनावरांना वगैरे कटिंग करून त्यांनी हे घालू शकतात। त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये रिस्क नाही किंवा काही नाही आहे। एकदम व्यवस्थित मॉडेल आहे हा आणि कमी जागेमध्ये व्यवस्थित वापरता येणार आणि त्याला एक व्हील पण आहेत। मशीन आपण कुठल्याही जागेला हलवू शकतो असं या पद्धतीने केलेलं आहे। त्याच्यामुळे मला हे मशीन आवडलेलं आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा परवडण्यासारखी मशीन आहे। माझं नाव देशभूषण बाबासाहेब पाटील, राहणार हसूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। आता आम्ही हे मशीन खरेदी केलो आहे सुदर्शन ॲग्रो इंडस्ट्री MIDC मधून आणि आपल्याला हे अत्यंत उपयोग असा मशीन आहे आणि कमी जागेमध्ये बसतो आणि वापरायला सुटसुटीत। आम्ही घरामध्ये कोणीही नसलो तरी आई वापरू शकते आणि हे कमी रिव्हर्स फॉरवर्डचा सिस्टीम आहे त्याला आणि 2 HP मोटर आहे आणि हे पाती पण मोठे नाही आणि आपल्याला अत्यंत असा व्यवस्थित वापरण्यासाठी आहे हा मशीन। कोणीही व्यक्ती वापरू शकते, जरी लहान मुलांच्या बी सेफ्टीसाठी चांगला आहे हा मशीन आणि आपल्याला वापरात येणारा रोजच्या उपयोगासाठी चांगला आहे आणि जनावरांच्याही उपयोगासाठी चांगला आहे। जनावरांनी चांगल्या पद्धतीनं पचनक्रिया होते, कुठलाही धोका नाही ह्या मशीनमध्ये। मालती बाबासाहेब पाटील, राहणार हसूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। मशीन छान आहे। मशीन बापाई नसतानाही कोणी बाई माणूस वापरू शकतो। मी वापरलो आहे, छान आहे। हात तेन जायचे काय संबंध। कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पुरुष मुलगा आणि मी वापरू शकते। जनावरांचे पालन छान होते। माझे नाव स्वप्नाली संदीप झिंगे। मी आई वडिलांच्या घरी सुट्टीला आलेले आहे आणि बाबा आई बाहेरगावी गेल्यामुळे मी मशीन वापरू शकलो आणि मशीन छान आहे आणि चालवता छान पद्धतीने येते। कुठलाही धोका नाही, महिलांनी वापरू शकतात। माझं नाव मोहम्मद शरीफ मुबारक पटेल, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। आम्ही माझे 7-8 म्हसरे आहेत, गायी आहेत आणि 1 म्हस आहे। तर आम्ही एवढ्या सगळ्या जनावरांना हातातून वैरण कट करून घालणे पॉसिबल नव्हतं। त्यामुळे आम्ही ह्याच्या आधी एक जुनी मशीन आणली होती, मग त्याला खूप जास्त वेळ जायचा आणि चारा पण व्यवस्थित कट नाही व्हायचा, कधी बारीक व्हायचा किंवा मोठं व्हायचा। तर त्याच्यानंतर आम्ही यूट्यूबवरती एक क्लिप बघितली, तर इथं त्याच्यामध्ये सुदर्शन ॲग्रो कोपवाड MIDC मध्ये आम्हाला हा मशीन बघायला भेटलं। तर बघताक्षणी आम्हाला हा आवडला, कारण की ह्याच्यामध्ये खूपच फॅसिलिटी अवेलेबल आहेत। कारण की ह्याच्यामध्ये एकतर सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी खूप जास्त आहे
आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण जो घास घालतो तो घास काढल्यानंतर त्याचा जो रोलर असतो त्याच्यामध्ये कचरा जास्त अडकत नाही, कारण की त्याच्यामध्ये स्टॅपलर जो बसवलेला आहे तो खूप छान सिस्टीम केलेला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये एकतर तुमचा जो वेस्टेज असतो, चारा वेस्ट होत नाही किंवा घास अडकत नाही किंवा आपल्याला जास्त चारा प्रेस करावा लागत नाही, तर ते रोलरमुळे ऑटोमॅटिक तो चारा आत वडला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाऱ्याची सेम म्हणजे कटिंग जी आहे तर 1.5 ते 1 इंची कटिंग आहे. तर खूप छान म्हणजे जनावरं खूप चांगल्या पद्धतीनं तो चारा खातात. आणि त्याचा रवंथ क्रियेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवंथ क्रिया झाली तर दूध उत्पादनामध्ये वाढ होतं, तर तो एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा. हा आमचा मुक्त गोठा आहे. याच्यामध्ये आमचे 8 जनावर आहेत आणि 1 म्हस आहे. तर याच्यामध्ये आम्ही कडबाकुट्टी वगैरे किंवा हिरवा चारा वगैरे आपण वैरण करून यांना घालतो. तर सुदर्शन ॲग्रोची जी मशीन आहे तर ती खूप चांगली आहे आणि त्याचा ॲव्हरेज पण खूप जास्त चांगला आहे. आम्हाला आधीच वैरण करायला लागायचं म्हणजे पाऊण तास वगैरे लावायचं एवढ्या जनावरांसाठी. आता हार्डली 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण चारा होऊन जातं. आणि त्याच्यामुळे आता आम्ही विचार करतो की आता आम्ही आमचं म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट करायचा विचार आहे. तर त्या दृष्टिकोनातून ही जी मशीन आहे सुदर्शन ॲग्रोची तर म्हणजे खूपच जास्त कम्फर्टेबल आहे आणि त्याचा आमच्या जनावरांसाठी म्हणजे वैरणसाठी वगैरे खूप चांगला रिझल्ट आला आहे त्याचा. आणि दूध उत्पादन वाढीसाठी वगैरे त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे.